आमदार अपात्रतेच्या सुनावणीला आता काही तास उरलेले आहेत. हा निकाल कोणाच्या बाजूने पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र त्याच्या संदर्भात कायद्याच्या तरतुदी आणि त्याच्यातल्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या आपण समजून घेण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ डॉक्टर उल्हास बापट आहेत. सर, या सगळ्या प्रकरणाला तुम्ही अगदी जवळून बघताय, पहिल्यापासून बघताय. आजची जी सुनावणी आहे ती कुठेतरी समतोल राखण्याचा प्रयत्न अध्यक्षांकडून केला जाण्याची अपेक्षा आहे का? कसं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या की जगामध्ये ज्याला आपण डेव्हलपिंग नेशन किंवा थर्ड वर्ल्ड म्हणतो, 125 देश आहेत, त्याच्यामध्ये भारत हा एकच देश असा आहे की 75 वर्ष एकाच राज्यघटनेखाली लोकशाही चाललेली आहे. आणि त्यामुळे लोकशाहीच्या बाबतीत भारत हा इतर देशांकरता दीपस्तंभासारखा आहे. तेव्हा या लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी जी अनेक लोकांवर आहे, त्याच्यामध्ये किंवा अनेक तरतुदींवर आहे. त्याच्यामध्ये अँटी डिफेक्शन लॉ हा जो पक्षांतरबंदी कायदा आहे याचा फार महत्त्वाचा भाग आहे. राजीव गांधींनी 85 साली हा कायदा केला आणि तेव्हापासनं आपली जी लोकशाही आहे ती जास्त सुदृढ होत चालली होती. परंतु मला असं दिसतं आहे की हा कायदा सुदृढ करण्याच्या ऐवजी त्यातनं पळवाटा काढण्याची प्रवृत्ती हल्ली जास्त आहे. म्हणजे राजकीय लोकांमध्ये पण आहे आणि त्यांना मदत करणाऱ्या वकिलांमध्ये पण आहे. त्यामुळे या आत्तापर्यंत जे खटले झाले नॉर्थ ईस्टमध्ये ते छोट्या राज्यात झाले. ही पहिलीच फार मोठी केस आहे. तेव्हा या केसचं प्रिसिडेंट होणार आहे. म्हणजे यापुढे जे निर्णय लागतील ते या केसवर आधारित लागतील. म्हणून याचं महत्त्व फार आहे. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने याचं महत्त्व फार आहे. पण सर, राहुल नार्वेकर यांना रिझनेबल टाईम हा स्पेसिफिक शब्द कोर्टाने वापरला होता, ज्याच्यात सांगितलं होतं की 3 महिने हा ड्युरेशन दिला होता. पण त्याच्या पुढे आता 5 महिने, म्हणजे टोटल आता 8 महिन्यांचा कालावधी झाला आहे. याच्यामुळे निर्णयावर कुठेतरी परिणाम होऊ शकतो का? आणि त्याला जोडून एक असा प्रश्न आहे की राहुल नार्वेकर यांचं म्हणणं आहे की परिच्छेद 10 मध्ये इंटरप्रिटेशन काही बाबींचं जे आहे ते झालेलं नव्हतं. एकेकाचं उत्तर देतो. पहिलं, विलंब जो लागला तो जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, हे तर पहिलं तत्व आहे आमचं. सुप्रीम कोर्टाचं चुकलं कुठे की सुप्रीम कोर्टाने सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली स्पीकरकडे हे सोपवलं डिस्कॉल. ते बरोबर केलं त्यांनी. परंतु त्यांनी रिझनेबल टाईम असं म्हटलं. शब्दांचे चुकीचे अर्थ आपण काढू शकतो. आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाने रिझनेबल टाईम म्हणजे 3 महिने असं गृहीत धरलेलं होतं. परंतु यांनी ते आधी काहीच केलं नाही. पुन्हा जेव्हा अर्ज झाले त्यावेळी यांनी पुन्हा सुरुवात केली काम करायला. 8 महिने झाले. तेव्हा हा फार मोठा विलंब लागलेला आहे. आता हा विलंब जो लागला याची 2च फक्त कारणं मी एक राज्यशास्त्राचा आणि राज्यघटनेचा प्राध्यापक म्हणून सांगू शकतो की एक म्हणजे त्यांच्यावर दबाव आहे की निर्णय लवकर लावू नका, किंवा अकार्यक्षमता आहे. या दोनपैकी एकच गोष्ट असू शकते. हे दोन्ही दुर्दैवी गोष्टी आहेत. आता स्पीकर जो आहे तो अंपायरसारखं काम करतो. ॲक्च्युली इंग्लंडमध्ये तर स्पीकर आपल्या पक्षाचा राजीनामा देतो. आपल्या इथे तसं काही होत नाही. परंतु गव्हर्नर काय, स्पीकर काय, इलेक्शन कमिशन काय यांनी अंपायरसारखं काम करावं अशी अपेक्षा आहे. इवन या अँटी डिफेक्शन लॉमध्ये सुद्धा स्पीकरनी राजीनामा देऊन तो पक्षाबाहेर पडला स्पीकर असताना तर तो डिस्क्वालिफाय होत नाही. म्हणजे संबंध राज्यघटनेची फिलॉसॉफी अशी आहे की यांनी अंपायरसारखं काम करावं. परंतु तसं आता दिसत नाही. आता हे जज आहेत क्वेसाय ज्युडिशियल कपॅसिटीमध्ये. तुमचा दुसरा जो प्रश्न होता की हे जर का मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर पोझिशन अशी होते, जेव्हा स्पीकर म्हणून काम करतो ती गोष्ट वेगळी. म्हणजे एखादं सभागृह चालवणं, तिथे शिस्त राखणं वगैरे. परंतु आत्ता 10व्या शेड्यूलनी त्यांच्यावर निर्णय प्रक्रिया सोपवलेली आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर निर्णय प्रक्रिया सोपवली आहे. त्यामुळे ते ट्रिब्युनल होतं, क्वेसाय ज्युडिशियल ऑथॉरिटी होते आणि स्पीकरचं रूपांतर एका जजमध्ये होतं. आणि जजनी आरोपीला जाऊन भेटणं हे कुठल्याच नीतिमत्तेत बसत नाही. त्यामुळे जर का हे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर ती गोष्ट नैतिकतेत बसत नाही. पॉईंट 1. आणि दुसरी गोष्ट जे मी कालपासून बघतोय की ते माध्यमांशी अखंड बोलत आहेत. जजनी माध्यमांशी कधीही बोलायचं नसतं. इंग्लंडमध्ये तर जज पार्ट्यांना सुद्धा जात नाही. ते जाऊ दे, आपल्याकडे तसं नाही होणार आहे. पार्ट्यांना तर जाणारच आहेत सगळी लोकं. परंतु माध्यमांसमोर बोलू नये इतकी साधी नीतिमत्ता हे पाळत नाही आहेत. त्यामुळे विश्वासार्हता या सगळ्या लोकांबद्दलची कमी होते. अर्थात आता ते 4ला काय निर्णय देतात त्यानंतर मी पुढचं ॲनालिसिस करीन. कारण जसं काल बोलताना मी चॅनेलसमोर म्हटलं होतं की फली नरिमन म्हणाले की इमर्जन्सीमध्ये द प्राईम मिनिस्टर फेल्ड अस, पार्लमेंट फेल्ड अस, प्रेसिडेंट फेल्ड अस, अँड अबव ऑल सुप्रीम कोर्ट फेल्ड अस, की जगण्याचा अधिकारने असा निर्णय दिला.
तिथे तसं झालं, पंतप्रधान पॉवरफुल असल्यामुळे तसंच काहीसं आत्ता इथे होत आहे आणि निर्णय त्यांनी घटनेच्या तरतुदींना धरून द्यावा अशी अपेक्षा आहे. नाहीतर मग विरोधी पक्षनेते जे म्हणत आहेत ते म्हणण्याची वेळ संध्याकाळी लोकांवर येऊ नये की त्या 2 ओळी आहेत की गर्जित गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्या विना मढ्याला आता उपाय नाही. तर हे आम्हाला म्हणावं लागू नये प्राध्यापकांना. तेव्हा सर्व लोक जी आहेत त्यांनी आपल्या पदाची मानमर्यादा राखावी आणि राज्यघटनेच्या तरतुदींनुसार निर्णय द्यावा. शेवटचा प्रश्न, जे आमदार अपात्र होतील, अध्यक्ष काय निर्णय देतील हे पाहणं महत्त्वाचंच आहे. मात्र जे आमदार अपात्र होतील त्यांना पुढचा मार्ग काय असेल? नाही, ते स्वच्छच दिलेलं आहे. 91वी घटना दुरुस्ती ज्यावेळी झाली 2003मध्ये, त्यावेळी घटनेत लिहिलेलं आहे की या कायद्याखाली जर का अपात्र झालं त्याला मंत्री राहता येत नाही. म्हणजे आता इथे एकनाथ शिंदे मंत्री राहणार नाहीत म्हणजे हे सरकारच पडणार. म्हणजे नवीन कोणाला तरी मेजॉरिटी असलेल्याला बोलवावं लागेल किंवा राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. आणि डिस्क्वालिफाय जर का झालं तर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की त्यांनी ती 1.5 वर्षापूर्वी जी कृती केली तिथपासून ते डिस्क्वालिफिकेशन चालू होतं. ते त्यांची मुदत संपेपर्यंत किंवा ते पुन्हा निवडून येईपर्यंत. ते पुन्हा निवडून आले ते येऊ शकतात, म्हणजे त्यांना पुन्हा जनतेकडे जावं लागेल. इथे सुद्धा बघा, कदाचित म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे शिंदे समजा त्यांच्या विरुद्ध निर्णय गेला तर आम्ही विधान परिषदेमध्ये त्यांची नेमणूक करून त्यांना चीफ मिनिस्टर करू असं फडणवीस म्हणाले होते. आता यात अज्ञान आहे. अज्ञान असं आहे की विधान परिषदेवर नेमणूक करू असं ते म्हणाले, निवडून यावं लागतं असं असं घटनेच्या तरतुदी आहेत. आणि त्यामुळे या लोकांना मुदत संपेपर्यंत बाहेरच राहावं लागेल किंवा पुन्हा निवडून यावं लागेल. धन्यवाद सर. तर आपण बघू शकतो की या सगळ्या कायद्यातल्या ज्या तरतुदी आणि सगळ्या घटनेतल्या तरतुदी आहेत त्या उल्हास बापट यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. येत्या काही तासात राहुल नार्वेकर नेमकं काय निर्णय देतात, कोणाचं सरकार राहतं किंवा कुठले आमदार अपात्र होतात हे अवघ्या काही तासात आता स्पष्ट होणार आहे. कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.